तुम्हाला लोकांबरोबर शहानिशा करायला खूप भीती वाटते का? तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी बोलता आणि त्यांना राग येतो आणि ते काहीतरी बोलतात आणि तुम्हाला राग येतो. आज आपण बघणार आहोत कशा पद्धतीने आपण संबंध हाताळायचे असतात. आनंद लुटा प्रत्येक दिवशी या कार्यक्रमामध्ये. आणि आजचा विषय सुरक्षित क्षेत्रांबद्दल आणि आपण शिकणार आहोत की काय आहे आपली मर्यादा, आपली आकलन आणि आपली रीतरहीस. देवाने ते पूर्णपणे आपल्यावर सोपवलं आहे की कशा प्रकारे आपण त्याच्या मर्यादाचं उल्लंघन करत नाही. भजन संहिता 51:1-2. तुम्ही लपण्यासाठी तत्पर देवाकडे जाऊ शकता, तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमानाकडे जाऊ शकता. तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. या अध्यायामध्ये देवाचे वायद्यानंतर वायदे आहेत. सुरक्षिततेबद्दल, भीतीबद्दल, नाशाबद्दल आणि सगळ्या प्रमाणाबद्दल जे कधीही आपल्या जीवनात येऊ शकतात. पण एम्प्लिफाईड बायबल मध्ये लिहिलेलं आहे की या देवांच्या वायद्यांची पूर्तता निर्भर आहे गेल्या 2 वचनांवर की तुम्ही ते पालन करता की नाही. म्हणून माझा असा विश्वास आहे की गुप्तस्थान म्हणजे देवाच्या मर्यादा, देवाच्या वचनाची मर्यादा. कारण देव आपल्याला असं काही सांगत नाही ज्याच्याने आपल्याला फायदा होणार नाही. सकाळी मी ज्या दानाविषयी सांगितले ह्याचा अर्थच नाही की देवाला तुमचा पैसा पाहिजे. तुम्ही जर वचन जे बोलता तसं कराल, तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये असं नाही सगळं देऊन टाका, थोडं द्या, थोडं ठेवा, थोडं खर्च करा. देवाची इच्छा अशी असते की तुम्ही तुमच्या पैशांचा आनंद आहे. असं नाही की हातात आलेले सगळे पैसे उधळून टाका आणि क्रेडिट कार्ड पण खर्च करायला घ्या आणि नंतर तुमच्या हातात फुटकळ मनी सुद्धा राहणार नाही. आणि मग काय होतं की तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडून बाहेर येता. कारण तुमची मर्यादा म्हणजे तुमच्याकडे जे आहे ते, कारण तुमच्याकडे जे नाही ते तुम्ही खर्च करू शकत नाही आणि तुम्ही खर्च करतात मग नंतर तुम्ही अडखळणं या अडखळत पसरत राहता. कारण या सगळ्याच्या देवाच्या मर्यादेत ते आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, आपल्याला तुरुंगामध्ये टाकण्यासाठी नाही, पण देवाबरोबर एकत्र उभे राहण्यासाठी सहाय्य करतात ना. आता याला इथे गेट आहे, मी बाहेर निघून जाऊ शकते, मला जे करायचं ते मी करू शकते ना. मला एक स्वतंत्र इच्छा आहे. पण मी जर निवडलं की आणि जर मी माझ्या इच्छेनुसार देवाच्या मर्यादेत जाऊन राहिले, मी खोटपणे राहील का? मी स्वतःवर हे सगळं तपासून पाहिलेलं आहे म्हणून मला माहिती. सकाळी मी जेव्हा तुम्हाला दशवांशाविषयी सांगितलं याचा अर्थ असा नाही की देवाला तुमचे पैसे पाहिजेत. तुम्ही जर वचन जे बोलतं तसं करा तेव्हा सगळं प्राधान्य तुम्हाला लाभतं. आणि देव जेव्हा म्हणतो की तुमच्या शत्रूंना तुम्ही क्षमा करा तर त्याचा एक अर्थ असतो, कारण देवाला तुमची काळजी असते. म्हणजे कारण देव जेव्हा तुम्हाला म्हणतो की तुम्ही क्षमा करा, तुम्ही तुमच्या मनातला त्रास घालवता आणि तुमच्या स्वतःवरच उपकार करता, कारण तुमच्या मनातला त्रास पूर्णपणे निघून जातो. कारण तुम्ही अशा लोकांबद्दल विचार करत नाही जे त्यांच्या जीवनाचा आनंद घेतात आणि त्यांना फरक नाही पडत की तुमच्या मनात काय चाललंय. आणि त्यानंतर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता आणि तुमच्या शत्रूंना देवाच्या हातामध्ये तुम्ही देऊ शकता. नक्कीच त्या लोकांबद्दल वाईट वाटून घेत नाही ज्यांनी स्वतःचा विचार केलाय की त्यांना काय करायचं त्यांच्या जीवनामध्ये स्वतंत्रपणे. माझ्या वडिलांचा मला खूपच असा द्वेष होता कारण त्यांनी माझं शारीरिक शोषण केलेलं. कारण तेव्हा मी मुक्त नव्हते. जेव्हा तुमचं हृदय रागाने, द्वेषाने, कडूपणाने आणि असत्याने भरलेलं असतं तुम्ही स्वतंत्र नसता. पण त्याचा अर्थ असतो की देवाबरोबर चालणं, चर्चमध्ये जाऊन टाळ्या वाजवून एल्गन असं म्हणणं याच्याने सगळं काही होत नाही. देवाच्या वचनावर चालल्याने सगळं काही होतं. ती कटुता माझ्या मनातून गेली आणि ज्या माणसाने आयुष्यभर मला छळलं त्याला मी माफ केलं आणि त्याला मी सांभाळलं. त्याने देवाला स्वीकार केला आणि तो खूप छानच अनुभव होता. आणि परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छिते की चर्चमध्ये जाऊन टाळ्या वाजून, गाणी म्हणून, नाचून काहीच होणार नाहीये. घरी जाऊन तुम्हाला ते सगळं करावं लागेल. तुम्ही करत नाही. एमेन म्हणता आणि सगळं काही तुम्ही करू इच्छिता पण तुम्ही काहीच करत नाही. आणि वचन जे म्हणता ते तुम्ही केलं तर तुम्हाला देवाच्या दायऱ्यांमध्ये राहण्याची संधी मिळेल आणि तुम्ही देवाच्या वचनाच्या मर्यादेत पूर्णपणे राहाल.
नक्कीच सैतान माझ्या रस्त्यात येण्याचा प्रयत्न करेल, मला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, मला राग देण्याचा प्रयत्न करेल आणि तो मला सतवू शकतो. पण एक गोष्ट तो करू शकत नाही, देवाच्या इच्छेच्या विरोधात तो मला सतवू शकत नाही, कारण मी देवाच्या मर्यादाच्या, वचनाच्या मर्यादाच्या आत आहे. प्रोत्साहन देणारी बाब होती. काही वेळा असं होतं की आपण लोकांबद्दल बोलत असतो की ते का आपल्याला चिडवतात, पण लोकांशी आपण बोलत नाही की त्यांचे असे कोणते अवगुण आहेत ज्यांनी आपल्याला चीड येते. आणि याचा अर्थ असाच आहे की आपण शहानिशा करायला खूप घाबरतो. आपण लोकांची जाऊन शहानिशा करत नाही आणि आपल्यासमोर एक मर्यादा तयार होते, एक दायरा तयार होतो, एक रीतिरिवाज तयार होतो आणि तुम्ही या मर्यादेच्या पुढे जाऊ शकत नाही जास्त. आता मी माझ्या मुलींचंच उदाहरण घेते. माझी एक मुलगी आहे, ती अशी खूप छान आहे. ती कधीही या कधीही जा माझ्या घरात, तिला काही त्रास होत नाही. तिचं म्हणजे असं असतं की तुम्ही कधीही या, ये कधीही या, कधीही या, माझं घर उघडं आहे, कधीही या. पण माझी दुसरी जी मुलगी आहे तिला बहुतेक आवडत नाही की कॉल केल्याशिवाय जाऊ नको. आणि मी म्हणते की मी तुझी आई आहे. पण मला समजावं लागलं की ती माझ्या मुलीची मर्यादा होती आणि तिची इच्छा होती, तिचा काही एक स्वतःचा स्पेस होता. ती माझ्याशी उद्धटपणाने वागत नव्हती. ती फक्त मला सांगत होती की तिला तिच्या जीवनामध्ये काय हवंय आणि मला समजावं लागलं, माझा सन्मान करावा लागला की तिच्या ज्या सवयी आहेत आणि तिची जी मर्यादा आहे त्याच्यानुसार मी चालेल आणि तिच्यावर मी चिडणार नाही आणि मी तिच्यावर भडकणार नाही, कारण प्रत्येक माणूस वेगळा असतो. मला जर अतिथ्यांचं स्वागत करायचं असेल तर मी करू शकते, पण मी तसं करू शकत नाही कारण मला तसं वरदान नाहीये. मी म्हणेल की फोन केल्याशिवाय माझ्या घरी येऊ नका आणि जा तुम्ही. मजेची गोष्ट आहे की माझी मुलगी माझ्यासारखीच वागते, पण ती तशी वागते म्हणून मला त्रास होतो. घरात कोणी बसलंय का? लोकांच्या जीवनात मर्यादा असू शकतात आणि त्याचा सन्मान करायला शिका. मगाचपासून तुम्हाला वाटत असेल की हा कुत्रा इथे काय करतो. मी या कुत्र्याबद्दल स्पष्टीकरण देते. आता समजा तुमच्या शेजाऱ्याचा कुत्रा तुमच्या गवतांवर शिशी करतो. जर तुमच्या घराला मर्यादा नाहीये तर कुत्र्याचे काहीच दोष नाहीये. एक माणूस देवकडे आला आणि म्हणाला की माझ्या कुत्र्याला तुझे गवत खूप आवडतात, पण मी त्या बाबतीत चिडू शकले नाही कारण माझ्या घराला मर्यादा नाहीये. पण समजा तुमची फेन्स आहे, तुमची मर्यादा आहे, तुमचे दायरे आहेत, तर तो कुत्र्याचा मालक वेडा असावा तरी की तो कुत्र्याला उचलून तुमच्या मुद्दामून गवतावर पाठवेल आणि म्हणाल जा 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 मिस जॉयसच्या गवतांवर शिष्य करून ये, जा 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 छान 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 शिष्य करून ये, जा 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 चल 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 टू 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 झालं ना तुझं काम, चल चल. तर आता आपल्याला असं कळतं की या माझं बा, छोट बा, सॉरी सॉरी तुला असं केल्याबद्दल सॉरी सॉरी. आपल्याला काय करायचंय की थोडेसे मर्यादा आपण स्वतःच्या जीवनामध्ये लावून घेऊयात, मुळे आपला असा कोणता बाहेरचा सैतान येऊन आपल्याकडे त्रास देऊन जाणार नाही. तुम्ही तुमच्या मनात खेदीत आहात का की कोणीतरी आलं आणि तुमचा फायदा घेऊन उचलून निघून गेलं आणि तुम्हाला खूप यातना आणि त्रास दिला? खेदित होणं ही एकदम वाईट 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 गोष्ट आहे, पण कधीही आपल्याला कळत नाही की आपण कधी खेदित होणार आहोत. आपल्याला अक्षमेची समस्या होऊ शकते या गोष्टीमुळे. एका विषारी गोष्टीसारखी खेदित करणारी गोष्ट आहे, म्हणजे काहीतरी तुमच्या स्वभावात करतं ते, म्हणजे असं काहीतरी असं घमेन. म्हणजे मी जास्त तुझ्यावर राग धरून नाहीये, पण मला आवडत नाही तुला बघून माझं डोकं फिरतं. मला आवडत नाही तू आशीर्वादी झालेला, मला आवडत नाही जसा तू दिसतोस, मला आवडत नाही की तुझा सहवास. तो पूर्णपणे आपल्या स्वभावात ते रुतून जातं आणि मला असा विश्वास आहे की लोक निराशेत जातात आणि खूप विशेष कारण असू शकतात, एकच कारण नाहीये त्याचं.
एक जडपणा त्यांच्या जीवनात असतो, म्हणजे त्यांच्या खांद्यावर ते एक ओझं घेऊन फिरतात. आणि माझे असे खूप वर्ष गेले ज्याच्यामध्ये मला असं लोकांबद्दल खेद मनात ठेवून चालायची सवय होती. पण जशी मी मोठी झाली तशी जबाबदाऱ्यांचं ओझं माझ्या खांद्यांवर पडलं आणि मी खूप काम करत करत मोठी झाले. पण नंतर मला असं वाटलं की मी खेदित आहे. या गोष्टींची मला खेद होत होती की मी एवढ्या जबाबदाऱ्या का. पण जर खेदित न होत तुमच्या सुरुवातीच्या दुःखाला, तुम्ही जेवढे दुःख भोगले त्याचा तुम्हाला दुप्पट देव आशीर्वाद देणार आहे. आणि माझी सुरुवात जरी चांगली झाली असेल नसेल तर बाळा, माझा शेवट चांगला आहे. तुम्हाला पाहिजे असेल ते झालं नसेल आणि तुम्हाला आवडत असेल ते झालं नसेल, पण तुम्ही स्वतःची जबाबदारी पार पडा. तुम्ही जा. कदाचित तुम्ही जास्त बोलत नसाल, कदाचित तुम्ही गेला नसाल त्यांच्याशी बोलायला, तुम्ही पण काही मर्यादा आणि काही दायरे तुम्ही स्वतः सेटल केले असतील जे आता तुम्हाला ओलांडायला खूप कठीण जात आहे. तुम्ही तुमच्या छोट्या मुलाला म्हणालात, जर तू परत असं केलंस तर या घरातच तुला काढून टाकेन. आता तुम्ही एक मर्यादा लागलीस तर, आणि पुन्हा तू असं केलंस तर बघ मी काय करेन तुझं, आणि पुन्हा तू असं केलंस तर बघ तू काय करेन मी तुझं. म्हणजे आपली जी मर्यादा आहेत आणि आपले जे दायरे आहेत तो पूर्ण एक हास्यास्पद जोक बनून राहतो आणि लोकांना आपल्यावर विश्वास बसत नाही, कारण आपण करत नाही जे आपण म्हणतो की आपण करू. जोपर्यंत तुमचा भाग तुम्ही करणार नाही, खेदितपणा जाणार नाही. तुम्ही खेदित आहात की तुम्ही कोणाला तरी बदलण्याचा प्रयत्न केला आणि ते बदलले नाही. तुमचा पैसा, वेळ, कष्ट सगळं वाया गेलं मागच्या वर्षात. पण आता तुम्ही मला सांगा, तुम्ही त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत आहात पण त्यांनाच बदलायचं नसेल तर. मी स्वतःला एक सोडवणारी अशी म्हणते, कारण मी तुम्हाला सांगते की मी कोणालाही सोडवायला कुठेही पोहोचू शकते, म्हणून मी स्वतःला एक सोडवणारी म्हणते. आणि काही गेल्या 2-3 वर्षांमध्ये मी असं सोडवणारीचा प्रकार करत होते आणि मी स्वतःच्याच तोंडघशी पडले, कारण मला त्रास झाला त्या सगळ्या गोष्टींचा. बायबल आपल्याला शिकवते की हुशार राहा आणि लोकांना प्रेम करा. पण लोकांना प्रेम करणं म्हणजे त्यांनी केलेल्या चुकींमधून त्यांना सारखं बाहेर काढणं नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो आणि आपण स्वतःचं जीवन नष्ट करतो, त्यांना बदलायचं नसतं, त्यांना सुधारायचं नसतं. आणि एक गोष्ट मी व्यवस्थित लक्षात ठेवली आणि त्या गोष्टींनी मला पूर्णपणे बदलून टाकले की येशू सगळीकडे फिरायचं नाही लोकांना हे सांगत की येऊ का तुमची मदत करायला. त्याने फक्त त्याच लोकांची मदत केली जे त्याच्याकडे गेले. आणि नदीच्या काठाला एक माणूस झोपलेला होता 38 वर्षांपासून, आणि येशूने त्याला विचारलं सुद्धा की तुला खरंच बरं व्हायचंय का, तू खरंच गंभीर आहेस का तुझ्या बऱ्या होण्याबद्दल. योहान 5 वाजून तुम्हाला आश्चर्य होईल, त्यात येशू त्याला विचारतो की तुला बरं व्हायचंय का. तुम्ही म्हणाले की कोणत्या प्रकारची दया आहे, 38 वर्षापासून तो माणूस तिथे आहे, तुम्ही म्हणताय की त्याला बरं व्हायचंय की नाही. तो माणूस आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून जातो, कारण तो म्हणतो की साहेब मला मदत करायला कोणीच नाहीये. मी जेव्हा पण नदीत उडी मारायला जातो माझ्या पुढे कोणीतरी जाऊन उडी मारतं. तुम्ही पाहिलात का, तो माणूस फक्त पायाने पांगळा नव्हता, त्याच्या निश्चयाने पांगळा होता, त्याच्या प्राणाने पांगळा होता. आणि तो अपेक्षा करायचा की मला कोणीतरी येऊन नदीत पहिले ढकलेलं आणि मला मदत करेल, माझ्या सगळ्या समस्यांचं उदाहरण देईल. पण स्वतःची जबाबदारी त्याला पार पाडायची नव्हती. आणि असेच काही लोक आहेत ज्यांना तुम्ही मदत करू इच्छिता, तो याच माणसासारखे आहेत ती माणसं. आणि मग आपण म्हणतो 1 मिनिट, मी एवढा काय करण्याचा प्रयत्न करतोय पण तू काय करतोयस, तुला खरंच बरं व्हायचंय का. आणि अशीच घटना आमच्या घरात घडली, म्हणजे माझ्या स्वतःच्या कुटुंबामध्ये नाही, माझ्या आईच्या कुटुंबामध्ये. म्हणजे आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझा जो भाऊ आहे तो खूप व्यसनाच्या आधारी गेलेला, दारूच्या आधारी गेलेला, ड्रग्सच्या आधारी गेलेला. आणि आम्ही खूप प्रयत्न केले, आमचे पैसे, कष्ट आणि आम्ही आमचे खूप प्रयत्न केले, पण त्याला बाहेर निघायचं नव्हते बहुतेक यातून. आणि खूप म्हणजे डॉक्टर्स, वैद्य आणि खूप असे प्रयत्न केले त्याला बाहेर काढण्यासाठी. पण नंतर मग काउन्सिलिंग केली आणि या सगळ्या गोष्टीतून त्याला बाहेर काढण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. आणि नंतर मी म्हटलं की जरा आता स्वतःला या
परिस्थितीमधून मी बाहेर काढते, मागे खेचते, कारण तो स्वतःचा आता स्वतः करेल. मग तुम्ही लोकांसाठी नेहमी तिथे उपस्थित राहू शकत नाही, लोकांना नेहमी मदत करू शकत नाही. मग तो पुन्हा तसं करायला लागला, पुन्हा त्याच गोष्टींमध्ये गेला. आणि त्यानंतर मी बोलू शकले असते की सगळा पैसा, सगळा वेळ, सगळी मेहनत, सगळं काही पाण्यात घातलं तू. पण मी तसं म्हटलं नाही. मी म्हटलं की लोकांना संध्या दिल्या गेले पाहिजे आणि देव पण आपल्याला संध्या देतो. आणि मी असं सोडलं नाही. मी प्रार्थना करत राहिली आणि आपल्याला देव वापरतो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायला, संध्या द्यायला. आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. पण नंतर आता खूप वर्ष झाले आणि तरी तो बदललेला नाहीये. आणखीनच तो घाणीत पडला, आणखीनच तो घाण झाला. आणि त्यानंतर मग कधी कधी आम्हाला फोन येतो आणि नंतर तो म्हणतो की मला पैसा पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. मी करणार नाही, मी अजिबात करणार. मला कोणी वापरू शकत नाही. देवाने तुम्हाला यासाठी निवडलं नाहीये की तुम्हाला लोक वापरतील. प्रेम म्हणजे स्वतःला वापरू देणं नाही, दुसऱ्यांना पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शित होऊन दुसऱ्यांना किती मदत करणं, कशी मदत करणं, का मदत करणं, काय करणं आणि काय नाही करणं. ख्रिस्ती लोक खूप या गोष्टींसाठी बावचळून जातात, त्यांना कळत नाही. असं म्हणतात की जर तुम्ही दुसऱ्यांसाठी त्याग केला नाही, त्यांच्याशी प्रेम तुम्ही करत नाही आणि तुम्हाला त्यांचा त्रास बघून त्रास होत नाही, तुम्ही कसे ख्रिस्ती आहात. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण दुसऱ्यांसाठी बलिदान करत नाही, आपण बलिदान करतो. पण देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही दुसऱ्यांसाठी स्वतःचं जीवन सत्यानाश करू नये. कोणालाही अधिकार नाही की तुमच्या जीवनाचं जीवन सत्यानाश करतील जेव्हा त्यांना त्यांच्या जीवनाची काळजी नाहीये. आमेन म्हणाल का? मग इथे 2-3 वेळा फोन आला आणि खूप असं सारखी सारखी मदत मागितली जाते, पैसे मागितले जाते. तू अशी आहेस, तू तशी आहेस, येऊन आम्हाला मदत कर, तू देवाची दासी आहेस, तू देवाची लीडर आहे. आणि तू स्वतःला देवाची लीडर कशी म्हणू शकते जर तू आम्हाला मदत नाही करत? आणि तू कशी काय म्हणू शकते की देवाची दासी आहे एवढी मोठी? पण तुम्हाला माहितीये, असं करता करता देव तुम्हाला आज्ञा देत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये वापरलं जाण्याची आणि दुर्लक्ष करण्याची स्वतःकडे. आणि सैतान देवाचं वचन घेऊन सुद्धा तुम्हाला फिरवू शकतो आणि तुम्हाला गोंधळवू शकतो सत्य जाणण्यासाठी. आणि म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की मी सोडवणारी आहे, दुसऱ्यांना त्रासात मी बघू शकत नाही. आणि मी मग कधी कधी विचार करते की मला हे करायचंय, मला ते करायचंय आणि मला हे करायचंय का. आणि माझा जो लहान मुलगा आहे त्याने मला एकदा बोलवलं आणि तो मला म्हणाला की मी तुला सांगतो की काय करायचं नाहीये. तुम्ही या मुलांकडे लक्ष द्या, कारण कधी कधी ते तुमचा बॉस होण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे तो माझ्याशी प्रेम करतो, तो सीईओ आहे आमच्या जॉयस मान मिनिस्ट्रीचा. पण कसं तो माझ्याशी प्रेम करतो म्हणून तो माझी काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि देव पण काही एकाच प्रकाराचा आहे. देव पण मला नेहमी म्हणले की काय करायचं, काही नाही करायचं. आणि नंतर मी म्हणते की तुला नेहमी सांगायचं असतं का मी काय करू, काही नको करू. आणि पण माझ्या त्या संरक्षणासाठी ते लोक असं करतात आणि ते माझ्याशी प्रेम करतात. त्यांना माहिती आहे की माझा स्वभाव कसा आहे की मी केलं पाहिजे, मी चुकी करते त्यांना मदत न करून आणि असं करून. मला तर माझा जो लहान मुलगा आहे त्याने मला सांगितलं की मी तुम्हाला सांगतो की काय करायचं आणि काय नाही करायचं. तो म्हणाला की तू एखादं दवाखाना टाक आणि त्याच्यात पैसे लाव आणि कोणाला तरी पाठव की त्याची देखरेख करेल. आणि काय नाही करायचंय हे पण मी तुला सांगतो की तू तुझ्या दैनंदिन जीवनामध्ये त्या लोकांना आणणार नाही ते तुला त्रास देतात. आणि तू त्यांना मदत करणार आहेस पण लांबून, कारण त्यांनाच त्यांची मदत करायची नाहीये. आणि तुला चांगलं वाटतं की तू तुझ्या जीवनाबद्दल जसं राहते आणि तुला ताण कमी होतो, तुला त्या लोकांपासून यातना कमी होतात कारण तू त्यांना मदत करण्याची गरज करतेस आणि तू साहस करतेस. पण तू त्यांना लांबून मदत कर, असं जवळ आणून स्वतःला दुखवून स्वतःचं जीवन थांबवून तू नको करू. मी तुला सांगतो की दुसऱ्यांना मदत करणं म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांना काहीच न करू देणार, त्यांची मदतच करत राहणं. आणि म्हणूनच मी निश्चय केला की आजच्या नंतर मी या व्यक्तीला कधीच मदत करणार नाहीये, कारण या व्यक्तीने मला खूप त्रास दिलाय आणि माझ्या जीवनामध्ये हा नेहमी माझ्याकडून घेतच आला आणि मी देतच राहिले. आणि देवाची अपेक्षा अशी नाहीये की कोणाला आपण असं असहाय्य बनावं की ते दुसऱ्यांवर अवलंबून राहतील आणि अपेक्षा करतील की आपणच त्यांना नेहमी मदत करावी.
खूप वेळेस आपण लोकांसाठी खूप काही करून बसतो आणि त्यानंतर त्यांच्यात एक अपेक्षा निर्माण होते की नेहमी आपण त्यांच्या मदतीला येणार आहोत आणि ते त्यानंतर त्यांना झेपत नाही कारण आपण जास्त आणि फटाफट त्यांच्यासाठी करतो. पण बायबल असं म्हणतं की आपण जेव्हा एक नोकराशी संबंध प्रस्थापित करतो आणि आपण त्याला लाड करतो, तो आयुष्यभर आपल्याकडून त्याच लाडाची अपेक्षा करत राहतो आणि त्याला वाटतं की आपण नेहमीच असंच वागावं. म्हणजे अशी माझी सवय आहे की जे पण अडचणीत असतील मी त्यांच्या मदतीला धावून जाते आणि त्यांच्यासाठी जे काही होते करते. म्हणजे त्यांना मी बाहेर काढते, त्यांचे मी प्रार्थना करते, त्यांचे जखम भरून देते आणि त्यांना मी खूप आशीर्वादित करते. डबल ट्रिपल क्वाड्रुपल रूपाने मी त्यांना आशीर्वाद करत राहते आणि नंतर असं होतं की ते लोक डोक्यावर चढतात. आणि पण ते काहीच वेळासाठी तुम्ही करू शकता ना, मग तुम्ही खूप जास्तच करून दाखता त्या लोकांसाठी आणि त्या लोकांना नंतर मग त्रास होतो आणि ते तुमच्यावर चिडतात आणि नंतर तुम्ही जाता की माझ्यावर का चिडतोय, मी तुला एवढी मदत केली आणि त्यानंतर तू माझ्यावर चिडतोय. पण असं झालं की तुम्ही पहिलेच त्यांना कमी मदत केली असती आणि त्यांना जबाबदारीची जाण करून दिली असती तर त्यानंतर त्यांना एवढा त्रास झाला नसता. तुम्हाला बघायला पाहिजे होतं की त्यांची जबाबदारी ते सांभाळू शकतात का, त्यानंतर जास्त मदत केली असती, नंतर पुन्हा जबाबदारी सांभाळू शकतात का, त्यानंतर जास्त मदत केली असती. पण तुम्हीच सगळं काय केलं आणि त्यांनी काहीच नाही केलं. तुम्ही प्रार्थना करा आणि देवाला विचारा की यांना मदत करायची आहे की नाही, कारण तुम्हीच सगळं केलंय, त्यांनी काहीच नाही केलंय. त्यामुळे त्यांनी जबाबदाऱ्या झडकवल्या आणि तुम्हीच त्याच्या आणि म्हणूनच तुम्हाला सावध राहायला लागतं की कशा प्रकारे तुम्ही कोणाला कशी मदत करता, कारण ते स्वतःला हाताळू शकत नाही. चला उठा आता. लुका 10:27 पाहूयात आपण आता. इथे समॅरिटन ची गोष्ट आहे की एक माणूस येऊन येशूला कसा विचारतो की त्याला जीवन कसं व्यतीत करायचं आहे आणि त्याच्या धनसंपत्तीला तो फक्त विचारत होता 27व्या वचनामध्ये की कसा एक चांगला व्यक्ती बनायचा आहे आणि आनंद जीवन कसं प्राप्त करायचं आहे. तर वचनामध्ये आहे तेव्हा तो उत्तर देऊन म्हणाला, तुझ्या देवा परमेश्वर याच्यावर तू पूर्णपणे प्रीती आणि पूर्ण जीवाने शक्ती कर आणि तुझ्या शेजाराशी पण तू तसं प्रेम कर. आणि नंतर मग तो माणूस म्हणायला लागला की माझा शेजारी कोण आहे. आणि मग नंतर हा प्रश्न मला पण खूप आवडला कारण खरंच आपल्याला एक विचारलं पाहिजे की त्याचा शेजारी नक्की कोणाचा त्याला माहिती नव्हता. आणि येशूने त्याचा प्रश्नाचं उत्तर द्यायचा निश्चय केला आणि 30व्या वचनामध्ये आपण बघतो की येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले की एक मनुष्य यरुसलेमहून खाली चौरीकडे येत होता आणि त्याने चोरांना गरड्यातून काढलं. त्यांनी त्याचे कपडे काढले आणि त्याचे फाटके लागावे असे अर्धमेले सोडले आणि ते निघून गेले. आणि त्यानंतर एक संयोगाने एक याजक त्याला वाटेने खाली आला आणि त्याने त्याला बघितलं तेव्हा तो दुसऱ्या बाजूकडून निघून गेला. तसे आणि तिथे गेला पुन्हा, पण तो होता तिथे एक शंभरूनी प्रवास करीत होता आणि त्याने त्याला बघितलं तेव्हा त्याने त्याचा कळवळा आला आणि तो त्याच्याकडे गेला आणि त्याचं जखमावर तेल लावलं, द्राक्षरस ओतून वर बांधलं आणि त्याला आपल्या जनावरांवर बसून एका उत्तर शाळेत आणलं आणि त्याची चांगली काळजी घेतली. आणि त्याने दुसऱ्या दिवशी 2 दिनार काढून ते उत्तर शाळेच्या मालकाला दिलं. आणि या माणसाकडून आपण शिकतो की त्याला जेवढं करता आलं तेवढं त्याने केलं आणि त्याने मदतीचा अतिरेक केला नाही, त्याने त्याच्या जबाबदाऱ्या झडकावून लावल्या नाही, त्याने त्याचे कामधंदे सोडले नाही. म्हणजे त्याला म्हणता आलं असतं की चल हे खूपच महत्वाचं आहे, मी तुझ्याबरोबरच राहतो, माझे सगळे कामधंदे सोडून मी तुझ्याबरोबरच राहतो. पण त्याने तसं केलं नाही. तो त्यापेक्षा जास्त असं म्हणाला की मी हे करू शकतो की माझ्याकडे जरा पैसे आहेत, ते पैसे तू ठेवून घे, त्याच्याने तुला जरा मदत होईल, पण मी माझी कामं सोडून तुझ्या बरोबर राहू शकत नाही. आणि पुष्कळ वेळ असं होतं की सगळ्यांना काहीतरी करायचं असतं, सगळ्यांना काहीतरी करायचं असतं. प्रत्येक वेळेस एका दुखावलेल्या व्यक्तीकडे तुम्ही पोहोचता, तुम्ही काहीतरी करू शकता, तुम्ही नेहमी काहीतरी करू शकता. पण आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण जास्तच करायला जातो किंवा आपण काहीच करत नाही. तुम्हाला काय करायचं माहिती, तुम्हाला शोधायचं की तुमचा भाग काय आहे, कारण हे विश्वासांचं एक शरीर आहे. कलिस्या देवावर याला दुसरं काम देईल, याला तिसरं काम देईल, याला चौथं काम देईल, याला 5वं काम देईल. पण तुम्हाला दोषी वाटून घेण्याची गरज नाही जर तुम्ही सगळं स्वतःहून करण्याचा प्रयत्न करत नाही आहात तर. देव आपल्या जीवनामध्ये मर्यादांना वापरतो कारण त्याला आपल्याला संरक्षण द्यायचं असतं.
तर म्हणून तुम्ही पूर्णपणे त्याच्याबद्दल अभ्यास करून घ्या. आणि आता मला तुम्हाला जेवढं मी शिकवू शकते तेवढं शिकवायचं आहे जीवनात कशा प्रकारे एक सुरक्षित क्षेत्र बाळगायचं. म्हणून आज आम्ही तुम्हाला ऑफर करतोय सुरक्षित क्षेत्र. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप त्रस्त असाल आणि तुम्हाला माहिती नसेल की तुमची मर्यादा काय, तर याबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती इथे भेटेल. फक्त याला कपाटात ठेवू नका, पण ह्याच्यापासून खूप काही शिकून घ्या, कारण जीवनाचं हे मौल देवाच्या वचनामध्येच आहे. म्हणून तुम्ही यापासून खूप काही शिकून घ्या आणि दुसऱ्यांनाही गिफ्ट करा. फ्रेंड्स आणि पार्टनर्स, तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन पाहिजे हवी असेल ती टीव्ही स्क्रीनवर भेटेल.